रामकृष्ण हरी माऊली. मी पप्पासोबत आज रानात आले. रोज तर आईच रानात येते, पण आज रानात मी आले आणि मला आता गुरांना ना पाणी पाजायचं आहे. आमच्या म्हशी आहेत त्या वाट बघत बसलेत आमची. उन्हाळा पडतोय, त्यांना पाणी ठेवायचं आहे आता. आम्ही रानात आल्यावर पप्पा लगेच वैरण काढायला गेलं होतं आणि मी गुरांना पाणी पाजत होते. म्हशीला पाणी पाजत होते आणि जास्त ऊन असल्यामुळं म्हशीच्या अंगावर पाणी मारत होते मी, कारण पाणी मारल्यावर थंड वाटतं. मी पाणी मारते तर म्हैस किती शांत उभारली आहे बघा. मी तिचं दावं पण हातात धरलं नव्हतं, दावं खाली सोडलं होतं तिला बांधलेलं आणि तिच्या अंगावर पाणी मारत होते. एकदम शांत उभारली होती आणि नंतर पाणी पण प्यायला लागली होती ती. दोन्ही म्हशांना पाणी पाजून झाल्यावर मी आमच्या खिल्लार गायला, म्हणजे पांढरी जी गाय असते तिला खिल्लार गाय म्हणतात, तिला पाणी पाजायला आणलं होतं मी. आणि तिचं नाव मी वृंदा ठेवलं आहे आणि हे तिचं पिल्लू आहे बघा. त्याचं नाव शुका आहे, मी त्याला शुका म्हणत असते. पाणी पाजून झाल्यावर मी आणि पप्पानी घरून वाळल्या चपातीचं तुकडं आणलं होतं. वाळल्या चपात्या होत्या त्या आम्ही शेळ्यांना ठेवत होतो. पप्पा पण ठेवत होते आणि मी पण थोडं थोडं तुकडं करून शेळ्यांना चारत होते. किती धडपड चालू आहे बघा शेळ्यांची चपातीचं तुकडं खायला. शेळ्यांना चपातीचं तुकडं चारून झाल्यावर माझं लक्ष शुकाकडे गेलं होतं. किती शांत शुका बसला आहे बघा आमचा. आणि आमच्यात पेरूची बाग लावायला चालू आहे आणि त्याच्यासाठी पप्पानी पेरूची रोपं आणली ती. आणि पेरूच्या रोपांना सारखं पाणी घालावं लागतं, कारण उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं रोपं सुकतात लगेच, काय काय जागेला जळतात, त्याच्यामुळं त्याला सारखं पाणी टाकावं लागतं. म्हणून मी लगेच पेरूच्या रोपांना पाणी घालून घेतलं होतं, कारण परत घरी येताना लक्षात राहत नाही पेरूच्या रोपांना पाणी घालायचं. आणि कोंबड्या आल्यावर सोडल्या होत्या, त्या पण पाणी पित होत्या. आणि ही आमची मका आहे आणि ह्या मक्याला कंच तयार झालेत, आतून बिया झालेत त्याच्या तयार, म्हणजे जे आपण हुरड्यासाठी खातो त्याच्यासाठी त्या बिया तयार झाल्यात. मोठी मोठी कणसं आलेत अशी. आई काल कणसं घेऊन आली होती घरी आणि आम्ही शिजवली पण होती कणसं. आणि ही एवढी आमची मका आहे. पप्पा ह्यातलीच वैरण गुरांना घेऊन जातात, कुटी करून टाकतात. आणि ह्या मक्याच्या खालच्या बाजूला जे रान आहे त्यातच आम्ही पेरूची रोपं लावलेत. पूर्ण हे सगळ्या रानात आम्ही पेरूची लागवड केली आहे. रोपं लावायच्या अगोदर ना आम्ही रानामध्ये सगळ्या ड्रीप टाकून घेतली होती आणि सगळं रान एकदा पाणी देऊन घेतलं होतं सगळ्या रानामध्ये. कारण जेव्हा रोपं लावतील तेव्हा ते लावल्यावर लगेच रोपं जळतात उन्हामुळं. त्याच्यामुळं जर खालून माती जर थंड असली तर रोप लगेच चिटकतं आणि ते उन्हामुळं जळत नाही आणि सुकत पण नाही. आणि एवढा कडक उन्हाळा चालू आहे तरी पण चांगली रोपं चिटकलेत बघा. पूर्ण हिरवी रोपं आहेत, कुठंच रोपं जळली नाहीत. आणि जर एखादं रोप कुठं जळलं तर तो शिल्लक एक ट्रे आणून ठेवला आहे त्याच्यासाठी. आणि मी माझ्यासाठी एक कणीस घेऊन येणार होते घरी, मक्याचं कणीस घेऊन येणार होते आणि त्याला मी बघत होते त्याच्यामध्ये कसं ते तयार झालं त्याच्या बिया. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमची आई असं त्या कणसावरची साल काढायची आणि आतमध्ये बघायची ते कणीस तयार झाले की नाही ते. त्याच्यामुळं मला माहिती होतं ते कसं बघतात आणि मी तसंच बघितलं होतं आणि ते खाण्यासाठी योग्य होतं. त्याच्यामुळं मी त्याला मोडून घेतलं होतं. एकच काढलं होतं ते फक्त माझ्यासाठी. कणीस घेऊन मी गुरांच्या गोठ्यात चाललं होतं आणि कसलं ऊन पडलं आहे बघा. किती ऊन आहे. असल्या उन्हात काहीच काम करू वाटत नाही, तरी पण माझं आणि पप्पाचं काम चालूच होतं. आणि मी तिथून माझ्या बांधाला एक आंब्याचं झाड आहे, त्याच्या कैऱ्या केवढ्या झाल्यात बघायला आले होते. आणि बघा त्याच्या कैऱ्या म्हणजे खाण्यासारख्या झाल्यात त्या. अजून पण ही कैरी खूप मोठी होते आणि ही कैरी कसलीच आंबट नाही. कैरी खाताना ते असं काकडीसारखं, काकडी खाल्ल्यासारखी कैरी लागते. आणि खरंच खूप गोड आंबा आहे हा. आणि पप्पाने आल्या आल्या कोंबड्यांना सोडलं होतं आणि जिथं भुईमुग लावलं आहे तिथं त्या भुईमुगाच्या शेंडं खायला कोंबड्या येतात बघा. आणि मी गेल्यावर कोंबड्या पळून गेल्या होत्या. भुईमुगाच्या शेंगा एवढ्या उगवून आलेत. आणि भुईमुगाच्या शेंगामध्येच मिरच्याची रोपं होती आणि मिरच्याच्या रोपांना पण लहान लहान मिरच्या आली. ती पण रोपं हिरवीगार आहेत. उन्हाळ्याचा काहीच अजून परिणाम दिसत नाही. आमच्या रानामध्ये स्वतःचा बोर आहे, त्याच्यामुळं आम्हाला पाण्याची कमतरता कधी भासत नाही उन्हाळ्यामध्ये. आणि आमच्या बोरला खूप पाणी पण आहे. आणि मी परत ज्वारीचा हुरडा झाला आहे का बघायला गेले होते आणि हा पण हुरडा पूर्ण तयार आहे. त्याच्यामध्ये बिया पूर्ण तयार झाल्यात. हुरडा खाण्यासाठी ही ज्वारीची पण कणसं तयार झालेत आता. सगळीकडे किती छान कणसं आलेत बघा. आणि पप्पाचं काम चालूच होतं तोपर्यंत मी शेळ्यांना पाणी पाजत होते. त्यांना पण पाणी पाजावं लागतं, उन्हाळा एवढा पडतोय. जशी आपल्याला तहान लागते तशी त्यांना पण लागते. रानातून सगळी कामं करेपर्यंत
आणि घरी येईपर्यंत शेळ्यांना 2 वेळा पाणी ठेवत असतात पप्पा, आणि आज मी पाणी ठेवत होते त्यांना. आणि शेळ्यांना पाणी पाजून झाल्यावर मी जी वांग्याची रोपं लावली होती ती बघायला गेले होते. वांगी त्याला आलेत का बघत होते, आणि वांग्याला कळ्या आलेत छोट्या छोट्या. मला जिथं मिरचीच्या मध्ये जागा सापडते, 2 मिरचींच्या झाडांच्या मध्ये मी वांग्याची रोपं लावली होती, आणि एवढी झालीत रोपं आणि कळ्या पण आलेत त्यांना. आणि मिरचीमध्येच डाळिंब पण आहे, डाळिंबाची पण रोपं मोठी झालेत. आणि हे सगळं बघून मी पप्पाकडे चालले होते. आणि माझं स्वतःचं रान आहे, त्यातनं फिरण्याची मजा एक वेगळीच असते. आपल्या आपल्या गावाकडचं सुख खरंच खूप वेगळंच असतं. आणि जिथं ज्वारीचा हुरडा तयार झाला आहे, म्हणजे ज्वारीला जी कणसं आलेत, तिथं चिमण्या एवढ्या बसल्या होत्या त्या तारावर. ती ज्वारी खायला येतात आणि सारखं त्यांना लक्ष द्यावं लागतं, त्यांना सारखं हाणावं लागतं. माझी आई म्हणजे माझी आजी रानातच राहिला असते, वैतागून जाते तिथं चिमण्यांना हाणून, सारखं हाणत बसते त्यांना. आणि परत नंतर पप्पा धाराचा टाईम झाला होता आणि आमनं ठेवायला लागलं होतं गुरांना. हे असं आमनं भिजवून मशीननं ठेवावं लागतं. आणि मी शुकाची मज्जा करत होते. ड्रिपचे पाईप घेतला होता मी, आणि तो शुकाच्या पुढं घेऊन जात होते. आणि शुकाला वाटत होतं ती मी त्याला काहीतरी खायला देते काय, म्हणून तो जीभ बाहेर काढून ड्रिपच्या पाईपला ओढत होता. आणि असं करताना मला खूप मज्जा येत होती. तो ड्रिपच्या पाईपला ओढत होता, मला समजलं लगेच त्याला भूक लागली, म्हणून त्याच्या आईला सोडून मी त्याच्यापाशी आणलं होतं. आणि किती छान दिसतात बघा माई लेकरं. आईचं प्रेम खरंच खूप वेगळं असतं. किती शांतपणे त्याची आई त्याच्यापाशी उभारली आहे बघा. आणि असं करून सगळं आमचं काम झालं होतं, आणि पप्पा धार काढायला लागलं होतं म्हशीची. आणि धार काढून झाल्यानंतर आम्ही घरी येणार होतो. कोंबड्या पण कोंडायच्या होत्या, आणि मी त्या कोंबड्या कोंडल्या होत्या.